भाजपचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊया कशा पद्धतीनं त्यांचा प्रचार मतदारसंघामध्ये चालू आहे. काका, कशा पद्धतीनं आपला प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिसाद मिळतोय? निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय असं नाही, तर सातत्यानं फिरणं हे माझं 5-10 वर्ष 2 टर्म मला लोकांनी दिलेले आहेत. त्यामुळे सातत्यानं संपर्क असतो. पण निवडणुकीच्या निमित्तानं आता गेले 4-5 दिवस झालं फिरतोय. लोकांच्यातून प्रतिसाद अतिशय चांगला आहे. लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मोठं मताधिक्य देण्याच्या दृष्टिकोनातून सगळी गावगाड्यातली माणसं या ठिकाणी आपणाला मदत करतायत. आता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झालेली आहे. आता काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांची उमेदवारी उद्या जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 2 युवा तुमच्या विरोधक समोर आहेत. कशा पद्धतीने तुम्ही बघता या आव्हानाला? 2 बाजू आहेत की उद्या 3 तारखेला मला वाटतं महाविकास आघाडीची बैठक होईल. त्या बैठकीमधून काही डिक्लेअर्ड होईल. काय होईल मला माहीत नाही, पण एवढं निश्चित आहे की जे उमेदवार असतील ते एक उमेदवार असतील आणि शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. विशाल पाटील आणि काँग्रेसचे काही नेते त्यांच्याबरोबर आहेत. त्यांनी तिकिटासाठी मागणी केलेली आपण पाहतोय. तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये उद्या जो काही काँग्रेस पक्ष भूमिका घेईल, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला आहे असं मी आपल्या चॅनल आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय. पण काय घडेल मला माहीत नाही. पण जे होईल ते निश्चितपणानं आपल्या दृष्टिकोनातून कुठेही अडचणीचं होणार नाही. मोठं मताधिक्य हे निश्चितपणानं आपणाला मिळेल आणि दोन्ही आले मैत्रीपूर्ण लढती करायच्या जरी झाल्या तरी निश्चितपणानं लीड कमी करण्याचा प्रयत्न होईल. विजयाची बाजू ही निश्चितपणाने या जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी हातामध्ये हे इलेक्शन घेतल्यामुळं ही बाजू अतिशय वरचढ राहणार आहे. विरोधक म्हणतात गेली 10 वर्षात संजय काका पाटील यांनी कोणतंच विकास काम केलेलं नाही. स्वतःच्या विकासाचा त्यांनी काम केलं आहे असं त्यांचा आरोप होतोय. काय सांगाल विरोधकांना? त्यांना उद्या निवडणुकीच्या निमित्तानं ते मैदानात येऊ देत आणि मग त्या सगळ्या गोष्टी दूध ते दूध आणि पाणी ते पाणी करण्याची भूमिका घेऊ. माझ्या दृष्टीनं त्यांनी केलेले जे काही आरोप आहेत ते एकदा मैदानात यावेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 35 वर्ष कुणाकडं खासदारकी होती, कुणाकडं सत्ता होती आणि त्यांनी आणलेले पैसे या विकास कामासाठी आणि आम्ही आणलेले 10 वर्षातले पैसे हे 35 वर्षात आणलेल्या पैशापेक्षा मी आणलेल्या पैशामध्ये 10% सुद्धा रक्कम होत नाही. आणि ते सगळे आकडे कागदावरी दाखवू. कुठंतरी एखाद्या भाषणामध्ये आपली एखादी स्टाईल मारून भाषण केलं म्हणजे लोक काय स्वीकारतात असं नाही. योग्य वेळी मैदानात आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची ज्यावेळी खडाखडी सुरू होईल त्यावेळी त्याची उत्तरं दिली जातील आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने आम्ही तयार आहोत. पहिलवान चंद्रहार पाटील असतील किंवा विशाल पाटील असतील, या दोघांच्यापैकी तुम्हाला कोण विरोधक जास्त वाटतो किंवा दोघंही तुम्हाला आले तरी चालतील का? माझ्याही दृष्टीनं काहीही याच्यामध्ये कोण विरोधक आहे ह्याच्यावर निवडणूक नाही. मी केलेलं काम, मोदी साहेबांनी यासाठी दिलेलं, देशासाठी दिलेलं योगदान आणि ह्या सगळ्या 10 वर्षामधल्या विकास कामांचा आढावा लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ते फक्त उजळणी करायच्या निवडणुकीच्या निमित्तानं. तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या मदतीतून उभा राहिलेली कामं ही निश्चितपणानं फार मोठी आहेत. निवडणुकीला कोण हलका आणि कोण परकं अशी कुठलीही भूमिका असत नाही. या सगळ्या दृष्टिकोनातून जे उद्या 3 तारखेला डिक्लेअर होते आपण पाहूया. मैदानामध्ये दोघं आली. मी तर पहिल्यांदाच विशाल पाटलांना सांगितलं की मैदानातून पळ काढू नका. आज पुन्हा एकदा ती आठवण करून देतो. फार तुम्हाला सहानुभूती मिळाली असं वाटतं, तुम्ही लोकांच्या कामात आहे असं वाटतं. एकदा लोकांना आपण आजमावूया आणि ही दूध ते दूध आणि पाणी याची परीक्षा करूया. शेवटचा प्रश्न, तुम्हाला लोकांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि यंदा तुमची 3ऱ्यांदा हॅट्रिक होणार का? हॅट्रिक ही निश्चितपणानं होणार, चांगल्या मताधिक्यानं होणार. पुन्हा एकदा मी आपणाला नम्रपणानं
लोकांच्या आशीर्वादानं ही इलेक्शन अतिशय सहजगत्या आपणाला निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लीडनं जिंकता येते. प्रचार चालू आहे, लोकांच्या गाठीबिटी आहेत. आपण या ठिकाणी आला या गावामध्ये त्यांच्या कर्तबगारीनं आमचे जवळजवळ 1200-1400 एकर जमीन आणि गेले 15 वर्ष या सातत्यानं 15-20 वर्ष या ठिकाणी पाणी मिळालं नाही. लोकांची क्रयशक्ती बागायत पीक न केल्यामुळं प्रचंड लोक अडचणीत आहेत. अशा अनेक गावातले अनेक प्रश्न आहेत, ते योग्य वेळी मैदानात आल्यानंतर आपण त्या प्रश्नांचा उहापोह करूया. नक्कीच. आता आपण तुम्ही सांगितलं विशाल पाटील यांना पळ काढू नका, तसे चंद्रहार पाटील आता मैदानात आहेत, काय सांगाल त्यांना? काही नाही, पैलवान या महायुतीचे उमेदवार आहेत, ते एक चांगले पैलवान आहेत. त्यांच्या महाराष्ट्र केसरी म्हणून 2 वेळा त्यांनी लौकिक मिळवलेला आहे. त्यांनी आपल्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करायची भूमिका घेऊन म्हणून ते आलेले आहेत. निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीचं मी मनापासून स्वागत करतो आहे. नक्कीच आपण पाहू शकता, दूध का दूध पाणी का पाणी हे येणाऱ्या निवडणुकीत होणारच आहे. त्यामुळं लोक मला स्वीकारतील आणि माझी हॅट्रिक होणार असं ठाम मत संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन योगेश सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.